नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। एक महत्त्वाची बातमी, एन्काउंटर करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली आहे। आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांना या संदर्भातलं पत्र दिलं आहे। अधिक माहिती या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय माहिती या संदर्भात? निखिल, आपण पाहतोय की अक्षय शिंदेचा कथित एन्काउंटर झाल्यापासून पहिल्या दिवसापासून त्यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांवरती आरोप केले जात आहेत आणि हायकोर्टात सुद्धा हा मुद्दा जो आहे तो त्यांनी लावून धरलेला होता। आणि त्यानंतर आता अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांना एक पत्र दिलेलं होतं। ज्या पत्रामध्ये ज्या पोलिसांनी अक्षयवरती गोळी झाडली त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देत हे पत्र दिलेलं होतं। मात्र पोलिसांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते आता सीआयडीला वर्ग झाल्यामुळं हे पत्र सीआयडीला दिलं असून अधिक तपास करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केलेली आहे। आणि त्यामुळे सीआयडीकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान जर पोलिसांचा रोल जसा संशयास्पद स्पष्ट होतोय तर येत्या काळात हा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे की पोलिसांनी अक्षय शिंदेची जाणून बुजून हत्या केलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे पत्र पोलिसांना दिल्याचं कळतंय। आणि पोलिसांनी ते पत्र जे आहे त्या अधिक तपासासाठी प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाल्यामुळे ती सीआयडीला सोपवलेलं आहे आणि योग्य ती कारवाई आता सीआयडीकडून केली जाणार आहे। धन्यवाद कृष्णा ऐकण्याच्या माहितीबद्दल। तर हे पत्र मुंब्रा पोलिसांनी आता सीआयडीला दिलं आहे।